नमस्कार मंडळी. आज आपल्या परिवाराचा नवीन वर्षातला पहिला मुशायरा, वर्षातला दुसरा शनिवार, दिनांक 13 जानेवारी 2024. आदरणीय गुरु प्रवीण पुजारी सर आणि परिवारातील ज्येष्ठ श्रेष्ठ बंधू भगिनींना वंदन करून आणि मातोश्रींना खास वंदन करून आज आपला मुशायरा सुरू करीत आहोत. तत्पूर्वी आज प्रभा अत्रे यांचं जस्ट एक तासापूर्वी निधन झाल्यामुळे आपण एक मिनिट त्यांना श्रद्धांजली वाहूया आणि मग आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. हरि ओम. नमस्कार. आजच्या खास मुशायऱ्यासाठी आपण आमंत्रित केलेले सगळे आपल्या परिवारातील ज्येष्ठ श्रेष्ठ गझलकार साहित्यिक जमलेले आहोत. पहिले आमंत्रण देते आहे मी मातोश्रींना, खास सुधा नरवाडकर, आदरणीय सुधा नरवाडकरजींना, की त्या आपली गझल सादर करतील. सुधाताई, इर्शाद. अनम्यूट करा. सुधाजी अनम्यूट करा. आपला आवाज येत नाही सुधाजी, माईक अनम्यूट करा. नमस्कार. गझल प्रावीण्य परिवाराचे सर्वा आदरणीय गझल गुरु प्रवीण सर, तंत्रज्ञ प्रणव बनसोडे आणि सर्व गझलकार बंधू भगिनींना सस्नेह वंदन करून आज या वर्षातील मुशायरेचे पहिले पुष्प मी गुंफत आहे. प्रथम मतला आणि 2 शेर मी सादर करते. मुखवटे. संकटामध्ये तुझ्या मुखावर चंद्र विलसतो. संकटामध्ये तुझ्या मुखावर चंद्र विलसतो. वैशाखातच गुलमोहरपण किती बहरतो. वैशाखातच गुलमोहरपण किती बहरतो. संवाद तुझा असे तोकडा मनास रुचतो. संवाद तुझा असे तोकडा मनास रुचतो. फूल सडा पण पडो कसाही सुंदर दिसतो. फूल सडा पण पडो कसाही सुंदर दिसतो. रोज रोज मी भांडत असतो पत्नी सोबत. रोज रोज भांडत असतो पत्नी सोबत. संध्याकाळी फुले माळता चंद्र हासतो. संध्याकाळी फुले माळता चंद्र हासतो. भारी. माझी गझल घेते आहे. वनहरणी वृत्तातील आहे आणि गझलचे शीर्षक आहे उठव इथला तंबू आता. उठव तंबू आता. झर झर झरती श्रावण धारा फुलून आले सारे अंगण. झर झर झरती श्रावण धारा फुलून आले सारे अंगण. 4 थेंब पण इथे न तुटले तसाच गेला पुढे पुढे घन. 4 थेंब पण इथे न तुटले तसाच गेला पुढे पुढे घन. आनंदाने सृष्टी नाचे चित्त न रमते अवती भवती. आनंदाने सृष्टी नाचे चित्त न रमते अवती भवती. अंतरात वादळ वारे. अंतरात बघ वादळ वारे देवन दिसला उदासले पण. अंतरात पण वादळ वारे देवन दिसला उदासले म्हण. क्षणभर आता विचार करते तुझी संपली वसती इथली. क्षणभर आता विचार करते तुझी संपली वसती इथली. चतुरपणाने इथे थांब तू. चतुरपणाने इथे थांब तू नकोस अडवू अंतर्मनपण. 4 दिसांची संगत असते अति अभिलाषा विनाश करते. 4 दिसांची संगत असते
अति अभिलाषा विनाश करते, अनुबंधाचे बंधन सरले, अनुबंधाचे बंधन सरले, वा, तुझ्या गावचे करतो चिंतन, क्या बात. अनुबंधा बंधन सरले, तुझ्या गावचे करतो चिंतन. हास्य मुखावर नसते जेव्हा, हास्य मुखावर नसते जेव्हा, जिथे न दिसतो लळा जिवाळा, हास्य मुखावर नसते जेव्हा, जिथे न दिसतो लळा जिवाळा, क्षणभर तेथे नको विसावा, क्षणभर तेथे नको विसावा, सांगत आले बघा महाजन. झर झर झरती श्रावण धारा, फुलून आले सारे अंगण, चार थेंब पण इथे न तुटले, तसाच गेला पुढे पुढे गण, तसाच गेला पुढे पुढे घन, तसाच गेला पुढे पुढे घन. धन्यवाद. वा, क्या बात आहे. खूपच सुंदर. सुधाताईंनी आपल्या मनातली सल की सगळे आपल्याला हसतमुखाने दिसावेत आणि अंतरातली वादळे त्यामुळे शमवावीत, अशी एक साधी अपेक्षा, पण कधी कधी तीही पुरी होत नाही. आणि श्रावण धारेवर एवढं सुंदर मनोगत व्यक्त केलं. त्याआधी तुमच्या संकटामध्ये तुझ्या मुखावर चंद्र विलसतो, संवाद तुझा असा तोकडा मनास रुचतो, फूल सडाही पडो कसाही सुंदर दिसतो. हे तुमचं सुरुवातीचं हे इतकं सुंदर मला आवडलं की भारी. अगदी किती साधं, अगदी अपेक्षित असलेलं की प्रत्येक माणसाला आपल्या समोर असं हसतमुख कोणीतरी हवं आणि सगळं अगदी हसतमुख सगळं पार पाडावं, ही साधी अपेक्षा, पण कधी कधी त्याला ठेच लागतं, हे धन्यवाद. खरं आहे. चला तर, खूपच सुंदर सुधाताई. पुढे जाऊयात आपण. पुढे आमंत्रित करते आहे मी मृदुलाताई कुलकर्णी यांना. डॉक्टर मृदुलाताई, आपण धन्यवाद आहात ना? निशाताई. हो हा आहे. धन्यवाद हा. निशाताई. नवीन वर्षाच्या मुशायरात सुरुवातीला मतला 2 शेर घेतेय. हम्म. नृपात्मजा वृत्तातील आहे. अच्छा. म्हटलाय, उभा विठोबा विटेवरी, अभंगवाणी चराचरी. उभा विठोबा विटेवरी, अभंगवाणी चराचरी. कथा जरी या नव्या नव्या, जुन्याच पोथ्या घरोघरी. क्या कथा बात आहे. जरी या नव्या नव्या, जुन्याच पोथ्या घरोघरी. पुढचं शेर आहे, खुशीत आता जगायचे, हवी कशाला बरोबरी. खुशीत आता वा. जगायचे, हवी कशाला बरोबरी. गझल घेते. वनारिणी वृत्तातील गझल आहे. शब्दामागे शब्द कशाला वाढवायचा वादामधला. शब्दामागे शब्द कशाला वाढवायचा वादामधला. जरा श्वास घे बघ जाणवतो ओलावाही नात्यामधला. जरा श्वास घे बघ जाणवतो ओलावाही नात्यामधला. पुढचा शेर आहे, आर्तस्वरांनी बोल उमटले, आयुष्याची कथा उमगली. आर्तस्वरांनी बोल उमटले, आयुष्याची कथा उमगली. कानांनीही टिपला होता सूर वेगळा गाण्यामधला. कानांनीही टिपला होता सूर वेगळा गाण्यामधला. पुढचा शेर बघा, मौनानेही कळते सारे. मौनानेही कळते सारे, नाते जेव्हा पक्के असते. मौनानेही वा. कळते सारे, नाते जेव्हा पक्के असते. बरेच हम्म. काही मनातले पण हात सांगतो हातामधला. बरेच काही मनातले पण हात सांगतो हातामधला. आणि पुढचा शेर आहे, विडा ही कधी रंगत नाही. विडा ही वा. कधी हम्म. रंगत नाही, पान मसाला जास्तीचा तर. विडा ही कधी रंगत नाही, पान मसाला जास्तीचा तर. क्या बात आहे. हा. प्रमाणात जर असेल सगळे, रंग बहरतो जगण्यामधला. प्रमाणात जर असेल सगळे, रंग क्या बात आहे. बहरतो जगण्यामधला. आणि शेवटचा शेर घेते. निघून जाते कुणी अचानक. निघून जाते कुणी अचानक, भविष्यातले समजत नाही. निघून जाते कुणी अचानक, भविष्यातले समजत नाही. पुन्हा हम्म. पुन्हा मग वाटत जाते, डाव असावा खेळामधला. पुन्हा पुन्हा मग वाटत जाते, डाव असावा खेळामधला. वा, डाव असावा खेळामधला. क्या धन्यवाद. बात आहे. एक एक डाव तुम्ही असे मांडलेत मस्त की
प्रत्येकाने प्रत्येक Thank शेरावर you. विचार करावा असा. जरा जरा Thank you. श्वास घे, ना जरा श्वास घे, बघ जाणवतो नात्यामधला साध जरासा. किती छान आहे की अगदी शांतपणे विचार करावा आणि आपल्या नात्याला फुलवत राहावं. याच्यावर खूप सुंदर भाष्य आपण केलेले या गझलेमध्ये. मौनातही कळते सारे, हातामध्ये हातही सांगतो हातामधला. म्हणजे हात स्पर्शानेही माणसाच्या मनातलं कळतं. सगळ्या गोष्टी काही बोलायलाच हव्यात असं काही नाहीये. फार सुंदर ताई गझल, Thank you. Thank खूपच you. सुंदर. प्रमाणात आणि सगळ्यात महत्वाचं विड्याबद्दल इतकं सुरेख सांगितलं. सगळं प्रमाणात असेल तर बरोबर तो रंग बहरतो. तसंच जीवनातले पण आहेत सगळे क्षण. जर असे प्रमाणात आपण वापरले किंवा जाणवले, बोलले, तर आपल्या जीवनातलाही रंग असाच बहरत जाईल. क्या बात आहे, भारी. खूप धन्यवाद. मृदुला ते खूप पोचली आवडलं. मॅम. Thank you. फार फार मस्त. चला तर आता आपण पुढे जाऊयात. पुढच्या गझल काय? निवेदकांनी एखाद्या गझलेवर एवढं हे करावं म्हणजे खरोखर ती गझल किती उत्तम झाली याचं उदाहरण खूपच इथे सुरेख. नाच देई असा डोळा दिल्यासारखं निशाताईने दिलाय. खूपच छान सांगितलं निशाताईने. अगदी खरंय. खूप धन्यवाद. पोचली माझी गझल. फार हेच खूप आहे अरे माझ्यासाठी. भारी, एकदम एकदम झकासच. आणि हे सगळं लिहून पाठवा तुम्ही याच्यावर. आपण नंतर आपण त्याच्यावर एक करूया आणखी. छान मजा आहे. आता पुढच्या गझलकारांना आमंत्रित करते मी. आपल्या परिवारातील सुंदर गाणाऱ्या स्वरश्री असलेल्या स्वर्धाताईंना आमंत्रित करते मी. स्वर्धाताई, आपण आपली गझल घेऊन या. नमस्कार सर्वांना. मी पहिले दयावृत्तातल्या एक मतला आणि शेर घेते. थाटले पंख माझे आपल्या माणसांनी, शोषले रंग हिरवे वाळल्या काटक्यांनी. पहिला शेर घेते. घातला घाव वर्मी तडफडे देह अवघा, साधले वैर कुठले मातल्या दानवांनी. दुसरा शेर वा. घेते. जंगले नष्ट झाली सासला दूरवरती, घुसमटे जीवसृष्टी वाढल्या साधनांनी, थाटले पंख माझे आपल्या माणसांनी, शोषले रंग हिरवे वाळल्या काटक्यांनी. आता वैखरी वृत्तातली तरान्नुम मधली गझल घेते. इर्शाद. जागेपणी संवेदना शिजल्या कशा, जागेपणी संवेदना क्या बात आहे. शिजल्या कशा, राखेतल्या किणग्या इथे, राखेतल्या किणग्या इथे विझल्या कशा, जागेपणी संवेदना शिजल्या कशा, मरमर जरी झटलो किती आयुष्यभर, मरमर जरी झटलो किती आयुष्यभर, सद्भावना तुमच्यातल्या चिणल्या कशा, सद्भावना तुमच्यातल्या चिणल्या कशा, जागेपणी संवेदना शिजल्या कशा, झोंबाळुनी नाती कुठे उरतात का, झोंबाळुनी नाती कुठे उरतात का, आशेवरी संभावना मिटल्या कशा, आशेवरी संभावना मिटल्या कशा, जागेपणी संवेदना शिजल्या कशा, आक्रंदते मनसारखे समरांगणी, आक्रंदते मनसारखे समरांगणी, अश्रू सरी पाण्याविना
भिजल्या वा कशा अश्रू सरी पाण्या विना, भिजल्या कशा जागेपणी संवेदना, शिजल्या कशा स्वार्थीपणा चोहीकडे बोकाळला, स्वार्थीपणा चोहीकडे बोकाळला, क्या बात निज आहे. कामना सौख्यातल्या विरल्या कशा, निज कामना सौख्यातल्या विरल्या कशा, जागेपणी संवेदना, शिजल्या कशा राखेतल्या किणग्या इथे, विजल्या कशा वा जागेपणी सुरेख. संवेदना, शिजल्या कशा. वा मानिव परवांचा भास झाला मला. सुरेख गायलात ताई आपण. खूपच सुंदर. घुसमटे जीवसृष्टी वाढल्या साधनांनी, या दोन ओळीमध्येच तुम्ही अख्ख्या जीवनातलं म्हणजे सध्या जे काही चाललेलं आहे, बापरे इतकं भयानक मस्त ते तुम्ही त्या दोन ओळीत इतकं गुंफलंय सुंदर की सांगायलाच नको. घुसमटे जीवसृष्टी वाढलेल्या साधनांनी, अगदी खरोखर सृष्टीचं घुसमट तुम्ही यातनं व्यक्त केलेली आहे. आणि फाटले पंख आपल्या माणसांनी, म्हणजे खरंच आहे आपलेपणा हा फार कमी झालेला आहे. आणि त्यामुळे त्यामुळे पुढल्या तुमच्या ओळी, जागेपणी संवादना निजल्या कशा, राखेतल्या ठिणग्या इथे विजल्या कशा. आई शपथ. भारी, अगदी मनाला खूपच चटका लावून जाणाऱ्या तुमच्या वेदना. सद्भावना तुमच्यातल्या छिनल्या कशा, झोंबाळुणी नाती कुठे उरतात का. कसलं भारी ताई आहे तुम्ही. खरंच आहे हे की आपण फार कोणाला बिलगायला जावं, फार कोणाच्या जवळ जावं तर ती नाती काही फुलत नाहीत. फार सुंदर. आणि आशेवरी या संभावना मिटल्या कशा. क्या बात आहे सरदाताई, हॅट्स ऑफ यू. फारच सुंदर. अश्रू सरी पाण्याविना भिजल्या कशा, ही कल्पनाच मला म्हणजे म्हटलं ना मी, मला पाऊस इतकं मी वेडी आहे पावसाची, पण तुम्ही त्यांना अशी उपमा देऊन एक वेगळीच सल मनातली अशी उलगडून दाखवलीत की भारी. खूपच सुंदर, खूपच सुंदर सरदाताई. हॅट्स ऑफ यू. पुढच्या गझलकारांना मी आमंत्रित करते. धन्यवाद सरदाताई. पुढच्या गझलकारांना आमंत्रित करते सविताताई म्हात्रे यांना. सविताताई. गझलगुरू प्रवीण सरांना वंदन आणि उपस्थित सर्वांना नमस्कार. मतला आणि 2 शेर घेते. वृत्त आहे समानिका. वेदनेत जाण ठेव, वेदनेत जाण ठेव, कौतुकात भान ठेव, वेदनेत जाण ठेव, कौतुकात भान ठेव, धारदार बोलतोस जाणीवेत मान ठेव, धारदार बोलतोस जाणीवेत मान ठेव, प्रेम भाव शोधतोस मैफिलीत शान ठेव, प्रेम भाव शोधतोस मैफिलीत शान ठेव. बहुत बढ़िया. माझी भारी. मंजुरेच्या वृत्तातली गझल घेते. स्वरचित गझल. विशाल. म्हटलं आहे. कैकदा बघ काळजावर वार झाले, कैकदा बघ काळजावर वार झाले, मी व्यथेच्या वेदनांच्या पार झाले, कैकदा बघ काळजावर वार झाले, मी व्यथेच्या वेदनांच्या पार झाले, दैव माझे कोपले होते खरोखर, दैव माझे कोपले होते खरोखर, सोबत्यांचे मजवरी उपकार झाले, सोबत्यांचे मजवरी उपकार झाले, जाणले होते किती मी काय सांगू, जाणले होते किती मी काय सांगू, पाहिलेले पावसाळे फार झाले, पाहिलेले पावसाळे क्या फार बात झाले, आहे. पाळलेले मी नियम सारे घराचे, पाळलेले मी नियम सारे घराचे, का तरीही लेकरांना भार झाले, का तरीही लेकरांना भार झाले. आणि शेवटचा शेर आहे. मौन होते आठवाना ऐकताना, मौन होते आठवाना ऐकताना, हुंदके मग जीवनाचे सार झाले,
हुंदके मग जीवनाचे सार झाले. धन्यवाद. वा, क्या बात आहे. मला वाटतं आज सगळ्यांनी आपल्या मनातले हुंदके बाहेर काढलेले आहेत. फारच सुरेख, अगदी मनातली सल बोलल्यासारखी तुमची गझल ही आज. वेदनेत जाण ठेव, कौतुकाचे भान ठेव. हे अगदी सल्ले खरंच खूप गरज आहेत. हल्ली भावनांवर म्हणजे लोकांना काही सांगायचं की भावना आहेत की नाही असा प्रश्न पडावा, अशा काही काही जण वागत असतात. त्यामुळे प्रेमभाव शोधताना मैत्रीत जाण ठेव. हे फार सुंदर तुम्ही सांगितले की तुम्हाला स्वतःला हवंय, मग तुम्ही तसेच वागा. तुम्ही पण स्वतः ते देणं आवश्यक आहे. फार चांगले. आणि तुम्ही हे सगळ्यात महत्वाचं की आजच्या घडीला सगळ्या स्त्रियांच्या मनातली सल ती दाखवली की पाळले मी नियम सारे घराचे. सगळे घरातले सगळे कर्तव्य आपण पार पाडतो, पण कोणी आपल्याला असं थोडं दुरावलं की मग मात्र आपल्याला वाटतं की खरंच आपण भार झालोय का. फारच सुंदर ताई, फार फार सुंदर. सगळ्या स्त्रियांच्या मनातली मनोगत तुम्ही आज मांडलं तुमच्या गझलेतून. फार छान. नाही, तो शेर धन्यवाद. वाचून कसं लिटरली हात लावायचं झालं की काय आपण म्हणजे हो, कुठली अगदी. आली आहे भारतामध्ये. अगदी अगदी खरंय. पुढच्या गझलकारांना मी आमंत्रित कर. काय म्हणालात सर सर? आवाज नीट नीट आवाज आला नाही. मला खूप आवडला म्हणलं. हो. सुरेख म्हटला. पुढच्या गझलकारांना आमंत्रित करते मी, स्मिताताई शिंदे यांना. स्मिताताई, स्वागत आहे तुमचं. या. धन्यवाद निशाताई. प्रथम मतला 2 शेर घेते आहे. त्याआधी गझल प्रावीण्य परिवाराचे सर्वेसर्वा प्रवीण पुजारी सर यांना मनापासून नमस्कार. आणि आपले सगळे बंधू भगिनी गझल प्रावीण्य परिवारातील त्यांनाही सस्नेह नमस्कार. तर मतला 2 शेर घेते. सजणी कशी अवेळी नभ पांघरून येते, सजणी कशी अवेळी नभ पांघरून येते, सखयास भेटण्याला क्षण थांबवून येते. रमतेच सासरी पण नवरी जरी नवी ती, रमतेच सासरी पण नवरी जरी नवी ती, घरदार अंजून येते मन गोठवून येते, घरदार अंजून येते मन गोठवून येते. फसवून तू यमाला, फसवून तू यमाला पळशील दूर कोठे, टळणार वेळ नाही, टळणार वेळ नाही बघ नोंदवून येते, टळणार वेळ क्या बात. नाही बघ नोंदवून येते. आता गझल घेते आहे. गझल आहे आनंद कंद वृत्तामधली गझल घेते. साऱ्यास सोबतीला घेऊन चालणारा, साऱ्यास सोबतीला घेऊन चालणारा, दिलदार बघ खरा तो हारून जिंकणारा. साऱ्यास सोबतीला घेऊन चालणारा, दिलदार बघ खरा तो हारून जिंकणारा. प्रत्येक क्षण जगावा जाणून शेवटाचा, प्रत्येक क्षण जगावा जाणून शेवटाचा, निसटून वेळ जाते, निसटून वेळ जाते गाफील सांडणारा. रक्ताळल्या मुठी जर, रक्ताळल्या मुठी जर नात्यास बांधताना, सोडून बंध द्यावा, सोडून बंध द्यावा आत्म्यास काजणारा. जो तो दिसेल येथे रंगास भाळणारा, जो तो दिसेल येथे रंगास भाळणारा, विरळाच अंतरीचे, विरळाच अंतरीचे लावण्य शोधणारा, विरळाच अंतरीचे लावण्य शोधणारा. दोघासही दुरावे होते जरी उमगले, दोघासही दुरावे होते जरी उमगले, धागा अतूट होता, धागा अतूट होता बांधून ठेवणारा, धागा अतूट होता बांधून ठेवणारा. मुकर्रर ताई, मुकर्रर. कष्टास जोड. भारी. परत घ्या. काय? हा शेर, या दोन्ही, हा शेर परत घ्या. मुकर्रर. धन्यवाद. दोघासही दुरावे होते जरी उमगले, दोघासही दुरावे होते जरी उमगले, धागा अतूट होता बांधून ठेवणारा, धागा अतूट होता बांधून ठेवणारा. क्या बात आहे. धन्यवाद. कष्टास जोड देतो, कष्टास जोड देतो श्रद्धा मनात ठेवत, कष्टास जोड देतो श्रद्धा मनात ठेवत,
भेटेल देव त्याला नक्कीच पावणारा. भेटेल देव त्याला नक्कीच पावणारा. क्या बात आहे. घेऊन काय आलो, घेऊन काय आलो, नेणार काय सोबत. घेऊन काय आलो, नेणार काय सोबत. करतोय पुण्य गोळा, करतोय पुण्य गोळा, हे सत्य जाणणारा. करतोय पुण्य गोळा, हे सत्य जाणणारा. साऱ्यास सोबतीला घेऊन चालणारा. दिलदार बघ खरा तो, हारून जिंकणारा. क्या बात आहे. थँक्यू, धन्यवाद. आयुष्यातलं मर्म सुंदर सांगितलंय सुंदर खरोखर. बोला सर, बोला आपण. दिलदार आवडला. खरंय, अगदी असा दिलदार हवा सगळ्यांना, सगळ्या स्त्रियांना असा दिलदार हवा असतो, हे अगदी फार सुंदर रीतीने स्मिताताईंनी सांगितलेले. प्रत्येक क्षण असा जगावा की तो दुसऱ्यालाही त्याची जाणीव असावी आणि स्वतः ती जाणीव ठेवावी. निष्ठून वेळ जाते मग गाफील सांडणार. खरंच आहे, ही वेळ गेल्यानंतर पुन्हा त्याची मजा नाहीये. त्या वेळा जाणल्या पाहिजेत, त्या वेळेला ती मजा घेतली पाहिजे. हे आयुष्याचे फार भारी गमक सांगितलेले आहे स्मिताताईंनी. आणि सगळ्यात महत्वाचं, दोघास हा दुरावा होतो जरी उमगले. कधी कधी असे क्षण येतात की असा की आता आपण दुरावतो की काय, असे क्षण, पण तो धागा अतूट असतो. परमेश्वरांनी बांधलेली आपली गाठ ही अतूट असते. त्यामुळे त्याला स्मरून किंवा त्याला धरून आपण जीवन जगलं पाहिजे आणि एकमेकाला आनंद दिला पाहिजे, हे जीवनाचं सार. आणि सगळ्यात महत्वाचं, घरातला करता सगळ्यांना घेऊन चालणारा असला पाहिजे, तरच तो आनंद राहतो. हे फार सुंदर स्मिताताईंनी सांगितलं. भारी स्मिताताई, धन्यवाद. सर, बोलणार आहात आपण? हॅलो, आवाज येतोय ना? हा, येतोय येतोय. हा हा. तर पुढचे गझलकार आहेत आपले छोटा धमाका, काय छोटा बॉम्ब आणि मोठा धमाका. छोटा बॉम्ब हो बडा ना, धमाका. छोटा बॉम्ब बडा धमाका. श्रेयश भोईटे यांना आमंत्रित करते मी आपल्या पुढच्या गझलेसाठी, खास सादरीकरण करण्यासाठी. श्रेयश, आपण यावे. श्रेयश कदाचित होतोय जॉईन. नाही आहे का? नाही नाही, येतोय येतोय, जस्ट ऑडिओ येतोय ना? श्रेयश, कृपया तुम्ही अनम्यूट करा आणि सादर व्हा. नमस्कार सर, आवाज येतोय? हो हो, येतोय येतोय. हो हो, येतोय येतोय, छान. नमस्कार, मी श्रेयश भोईटे. सुरुवातीला काही सुटे शेर घेतो की जुना इतिहास बघताना नवा आतंक धर्मांना. जुना इतिहास बघताना नवा आतंक धर्मांना, कुणी रेखाटले आहे नको ते व्यंग धर्मांना. वा, जुना इतिहास बघताना नवा आतंक धर्मांना, कुणी रेखाटले आहे नको ते व्यंग धर्मांना. आणि कुणीही वाचले नाही जसे वाचायचे होते. कुणीही क्या वाचले बात आहे. नाही जसे वाचायचे होते. धुळीने जीर्ण झालेले मिळाले ग्रंथधर्मांना. वा, धुळीने जीर्ण झालेले मिळाले ग्रंथधर्मांना. कशाला प्रांत अन जाती, कशाला तोडता नाती. कशाला प्रांत अन जाती, कशाला तोडता नाती. कसा हा भेद रंगांना, कशाला रंगधर्मांना. कसा हा भेद रंगांना, कशाला रंगधर्मांना. आणि एक छोटीशी गझल घेतो की तसा मी ठेवला नाही कधी विश्वास नशिबावर. तसा मी ठेवला नाही कधी विश्वास नशिबावर. क्या बात आहे. मिळाले यश मला इथे खरा संघर्ष केल्यावर. आणि दगड दगडा पुढे झालो पराभव होत असताना. दगड दगडा पुढे झालो पराभव होत असताना. तरी ना भेटला रस्ता यशाचा देव पुजल्यावर. आणि सुखांची सावली नाही इथे आभाळ दुःखांचे. सुखांची सावली नाही इथे आभाळ दुःखांचे. कसा आनंद पेरावा असा दुष्काळ पडल्यावर. कसा वा, आनंद पेरावा असा दुष्काळ पडल्यावर. आणि कसे समजावून सांगू कळेना पावलांना त्या. कसे समजावून सांगू कळेना पावलांना त्या. बघा ना संपल्या वाटा नको ती वाट धरल्यावर. बघा ना संपल्या वाटा नको ती वाट क्या बात आहे. धरल्यावर. आणि शेवटचा शेर असा आहे की मला भेटून घे आता भरोसा काय श्वासांचा. मला वा, भेटून घे आता
भरवसा काय श्वासांचा, जवळ येऊ नको नंतर चितेची राख झाल्यावर, जवळ क्या येऊ बात नको आहे. नंतर चितेची ओ राख हो. झाल्यावर, असा मी ठेवला नाही कधी विश्वास नशिबावर. धन्यवाद. अरे श्रेयस, काय रे वा वा. बाबा, तुला काय म्हणू मी. अक्षरशः एक एक शेर तुझे म्हणजे जीवनातले सार आणि जीवनातले एक एक चटके तू असे सहज मांडलेस की काय म्हणावं त्याला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू नवा आतंक धर्माचा जुना इतिहास बघताना, हे जर आत्ताच्या घडीला विचार केला तर आपण त्याच्यावर भाष्य करणं चुकीचं आहे काही वेळा स्पष्टपणे. पण मी अशीच बोलते की मलाही ह्या काही गोष्टी पटत नाहीत. परवा मी सहज म्हटलं होतं की अक्षरशः मंदिरात प्रसाद वाटावा, तो प्रसाद म्हणजे झाडं असावीत, की जेणेकरून नुसतं धर्माच्या मागे धावत लोक जे अति अतिक्रमणच करतायत म्हटलं तरी हरकत नाही. पण त्याला हे तुझा शेर फारच सुंदर आहे. धुळीने जीर्ण झालेल्या धर्मांना काय सांगायचं आपण आता, की धर्माचा हा अतिरेक कधी कधी होतो आहे. ठीक आहे, आपण आता सगळ्या प्रवाहाबरोबर जाणं गरजेचं आहे. आणि दगडापुढे दगड झालो. टक्कराला टक्कर देण्यासाठी दगडापुढे दगड झालो, ही ओळ तर फारच मनाला अगदी चटका देऊन जाते. फार सुंदर शेर, तुझे सगळे शेर मला पुन्हा वाचायचे आहेत. फार 101 आहेत, फार भारी आहेत. त्याच्यावर अभ्यास करण्यासारखा प्रत्येकाने प्रत्येक शेर आहे. धन्यवाद. अक्षरशः तुला थँक्यू का मॅम. असं म्हणतात की छोटा बॉम्ब आणि बडा धमाका, ते मला आज खऱ्या अर्थाने कळलं. अगदी धन्यवाद, धन्यवाद. सगळ्यांना तसं खूप माहित सुंदर. असावंच, पण परत एकदा पुनरावृत्ती करावीशी वाटते की जेव्हा आमच्या बँगलोरच्या लोकांची कार्यशाळा चालू होती तेव्हा त्यामध्ये हम्म. श्रेयस आम्हाला गझल शिकवायला होते. हे म्हणजे आयुष्यभरासाठी आम्हाला भाग्य आहे की प्रवीण सरांसोबत श्रेयस सुद्धा गझल शिकवायला आम्हाला होता. ओ आणि तो Yes. तसा बापरे, गुरुवर होय. मी छोटा गुरुच म्हणायला पाहिजे त्याला, दुसरा हो, तिसरा गुरुच म्हणायला पाहिजे. 100%. सो आम्हाला आमची खूप कार्यशाळा सुंदर. प्रवीण सर आणि श्रेयस या मातब्बर लोकांनी घेतली होती. त्यामुळे आम्हाला क्या बात आहे. तंत्रात चुकणं वगैरे हे करायला सोयच नाही आम्हाला. हा, म्हणून आम्हाला थोडीशी जरा कमतरता कुठे कुठे आम्ही चुकतो, कारण आम्हाला प्रत्यक्ष कार्यशाळा नाही करता आली. अप्रत्यक्षपणे नाही आम्ही नाही, असं काही नाही. करतोय पण आम्हाला पण खूप चांगलं गाईड मिळतंय, मार्गदर्शन सगळ्यांचं मिळतंय, की आम्ही पण आता गाजू हळूहळू थोडं थोडं. सगळेच. चला पुढच्या ह्यांना मी आमंत्रित करते. पुढच्या गझलकार आहेत आपल्या सिंधुताई बोदले, त्यांना मी आमंत्रित करते. सिंधुताई, आपण आहात का? आहेत, अनम्यूट करा. सिंधुताई आहेत. वा. हा, नमस्कार नमस्कार सिंधुताई. सर्वांना. नमस्कार. नमस्कार सर्वांना. परिवाराचे सर्व गुरुवर्य प्रवीण पुजारी सर यांना प्रथम वंदन. परिवारातील श्रेष्ठ ज्येष्ठ गझलकार सगळ्यांना नमस्कार. मी एक मतला 2 शेर घेते. गझलेचं नाव आहे विचार बाकी आहे. अच्छा. जगावयाचे आनंदाने विचार बाकी आहे. जगावयाचे आनंदाने विचार बाकी आहे. विचारास या करावयाचा स्वीकार बाकी आहे. विचारास या करावयाचा स्वीकार बाकी आहे. आत्महत्या हा उपाय नाही. आत्महत्या हा उपाय नाही, कर जगताना प्रयत्न. आत्महत्या हा उपाय नाही, कर जगताना प्रयत्न. करावयाचा संकटावरी प्रहार बाकी आहे. करावयाचा संकटावरी प्रहार क्या बाकी बात. आहे. व्यवहारी जग मी निस्वार्थ जगले. व्यवहारी जग मी निस्वार्थी जगले, येथे कायम. आयुष्याच्या संध्याकाळी, थँक्यू. आयुष्याच्या संध्याकाळी जुगार बाकी आहे. आयुष्याच्या संध्याकाळी जुगार बाकी आहे. जगावयाचे आनंदाने विचार बाकी आहे. जगावयाचे आनंदाने विचार बाकी आहे. विचारास या करावयाचा स्वीकार बाकी आहे. विचारास या करावयाचा स्वीकार बाकी आहे. गझल घेते. नवीन धाटणीची लिहून पाहिली बा आता पहिल्यांदा. इर्षाद. तुझा स्पर्श माझ्या मनी माळते मी. तुझा स्पर्श माझ्या मनी माळते मी. तुझ्या आठवांची वही चाळते मी. जुन्या आठवांची वही चाळते मी. तुझा स्पर्श माझ्या मनी माळते मी. जुन्या आठवांची वही चाळते मी. जुना मोगरा तो असा ठेवला की. जुना मोगरा तो असा ठेवला की.
सुगंधास त्याच्या उरी पाळते मी. सुगंधास क्या बात आहे. त्याच्या उरी पाळते मी. जसा Yes. टेकतो तू, जसा टेकतो तू तुझे ओठ ओठी, जसा टेकतो तू तुझे ओठ ओठी, जुनी भांडणे ही क्षणी जाळते मी. जुनी वा, भांडणे ही क्षणी क्या जाळते बात मी. आहे. भारी. तुझे गीत ओठी तुझी प्रीत पोटी, तुझे गीत ओठी तुझी प्रीत पोटी, सख्या साजना तुझ जरी टाळते मी. सख्या साजना तुझ जरी टाळते मी, जुन्या आठवांची वही चाळते मी. तुझा स्पर्श माझ्या मनी माळते मी, जुन्या आठवांची वही चाळते मी. तुझे ओठ कोडे, तुझे ओठ कोडे मला वाटते पण, तुझे ओठ कोडे मला वाटते पण, सदा मौन त्यांच्या प्रति पाळते मी. तुझे ओठ वा, कोडे मला वाटते पण, सदा मौन त्यांच्या प्रति पाळते मी. वा. जुन्या आठवांची वही चाळते मी, जुन्या आठवांची वही चाळते मी. तुझा स्पर्श माझ्या मनी माळते मी, जुन्या आठवांची वही चाळते मी. धन्यवाद. आयुष्यातल्या टप्प्यावरचे छान मुद्दे मांडलेत ताई तुम्ही. फार सुरेख गझल. म्हणजे आठवणी आपण वही चाळते म्हणजे सगळे अनुभव आणि सगळे घटनाच आठवत जातो आणि त्यावर केलेलं हे सुंदर भाष्य, तुझे गीत ओठी तुझी प्रीत पोटी. खरंच आहे, प्रत्येक स्त्री अशी असते की आपला प्रियकराला, आपल्या नवऱ्याला अशी ती पाहत असते की सगळ्या रूपात तिला तो हवा असतो आणि त्यांनी पण आपलं मन जाळावं, जाणावं आणि आपल्याला सोबत करावी ही इच्छा असते. खूप सुंदर ताई, खूप सुरेख. धन्यवाद. धन्यवाद. पुढच्या गझलकारांना आमंत्रित करते मी. शोभाताई आहेत का बघा, ते तयार असतील तर त्यांना घेऊ शकतो. बाकी आज ह्या प्रतिभाताई, निलिमाताई आणि नाही. अनिसाताई नाहीये? चेक केले मी, कोणी नाही आहे का? शोभाताई घेताय अच्छा, का? आलेच नाही. शोभाताई आहेत? आहेत आहेत. हो शोभाताई आहे, पण मी नुसतं असा व्हिडिओ चालू करणार नाही, चालेल का? हो चालेल हो चालेल चालेल, चालेल. करा. अवतार आहे माझा. ओके ओके. हरकत नाही, हरकत नाही. या घ्या. सर्वप्रथम शोभाताई, आपले हो, नमस्कार सर्वांना. नव्या वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. त्याचबरोबर आपले आदरणीय प्रवीण सर, पूजाजी आणि सर्व मान्यवरांना, सूत्रसंचालन सुंदर करते ते निशाजीना आणि तांत्रिक बाजू सांभाळणारे आपले पीके जना, सगळ्यांना हे करून मी माझी एक मतलाने 2 शेर घेते. धन्यवाद. लवंगता वृत्तातले बघा. कधी विसरला माणुसकी तर तुमचे ढळणे आहे, कधी विसरला माणुसकी तर तुमचे ढळणे आहे. नाती गोती नको कुणाला दूरच पळणे आहे, नाती गोती नको कुणाला दूरच पळणे आहे. विश्वासावर नाते टिकते खोटे नाही काही, विश्वासावर नाते टिकते खोटे नाही काही. श्रद्धा भक्ती प्रत्येकाला खरेच कळणे आहे, श्रद्धा भक्ती प्रत्येकाला खरेच कळणे आहे. क्या बात. नकोच काढू शेवट दुसरा से, नकोच काढू जुन्या पुराण्या गोष्टी माझ्या, नकोच काढू जुन्या पुराण्या गोष्टी आता माझ्या. कशास त्यांना जात्यामध्ये उगीच दळणे आहे, कशास त्यांना जात्यामध्ये उगीच दळणे आहे. आता गझल घेते मी. अनंतज्वाला वृत्तातले जमले नाही शीर्षकचे. नकार माझा तिला कळवणे जमले नाही, नकार माझा तिला कळवणे जमले नाही. प्रेम मनाचे मला विसरणे जमले नाही, प्रेम मनाचे मला विसरणे जमले नाही. उत्कर्षाला पाठिंबा मी सदैव देतो, उत्कर्षाला पाठिंबा मी सदैव देतो. कधी कुणाचे पाय खेचणे जमले नाही. पुढचा भांडण तंटा वादामध्ये पडलो नाही,
भांडण तंटा वादामध्ये पडलो नाही, नात्यामध्ये वाद घालणे जमले नाही. नात्यामध्ये वाद घालणे जमले नाही. भाकर नव्हती निजलो होतो तसा उपाशी. भाकर नव्हती निजलो होतो तसा उपाशी. लाचारीने हात पसरणे जमले नाही. लाचारीने हात पसरणे जमले नाही. अभ्यासाची व परीक्षांची चिंता होती. अभ्यासाची व परीक्षेची चिंता होती, तरी कुणाची नक्कल करणे जमले नाही. तरी कुणाची नक्कल करणे जमले नाही. जीव बावरा जडला होता खरा तिच्यावर. जीव बावरा जडला होता खरा तिच्यावर. मात्र तिच्याशी मला बोलणे जमले नाही. मात्र तिच्याशी मला बोलणे जमले नाही. शेवटचा शेर. जगासारखी खोटी वृत्ती ना बाळगली. जगासारखी खोटी वृत्ती ना बाळगली. भ्रष्टाचारी चाल चालणे जमले नाही. भ्रष्टाचारी चाल चालणे जमले नाही. नकार माझा तिला कळवणे जमले नाही. प्रेम मनाचे मला विसरणे जमले नाही. धन्यवाद सर्वांना. वा, क्या बात आहे शोभाताई, फारच भारी. एखाद्या काय म्हणतात त्याला, मनापासून मनातल्या जखमा ओपन करणं, ते अक्षरशः सहज तुम्ही त्या उलगडलेल्या आहेत की भिडस्त स्वभावाचा माणूस कसा असतो. तर अशा भिडस्त स्वभावाच्या माणसाचे मनोगत तुम्ही अगदी फार सुंदर, की लाचाराने हात पसरले जमले नाही, खोटी वृत्तीने वागणे जमले नाही, नात्यामध्ये वाद घालणे जमले नाही, कधी कुणाचे पाय खेचणे जमले नाही, आणि प्रेम मनाचे सांगणे हे पण जमले नाही. एवढं भिडस्त असून कसं जमेल आजच्या जगात. फार भारी, पण खूप सुंदर. ते अगदी भिडस्त माणसाचे मनोगत तुम्ही फार सुंदर प्रकट केलेत या गझलेमधून. धन्यवाद शोभाताई, खूप खूप धन्यवाद. निशाताई, कधी कधी वेळ असते अशी असते का प्रेम मनाचं सांगता येत नाही, त्यामुळे बरोबरच लिहिलं ते. अरे पण ते चालत नाही. अरे तुम्ही एवढं सगळं लिहिता करता, 2 वाक्य 2 शब्द बोललात तर प्रेम प्रकट करायला काय असं लागतं यार. आमचा प्रेम प्रकट करायला पाहिजे. बरोबर. आता फार गोचा होतात, फार लोचा होतात नंतर. प्रेम प्रकट नाही केलं तर लक्षात ठेवा. घेतला अनुभव घेतला. खूप खूप धन्यवाद. हा, थँक्यू धन्यवाद. चला, पुढचे आपण गझलकारांना आमंत्रित करते. तर हा सुंदर चाललेला जो मुशायरा आहे, अगदी एकतारी चालू असल्यासारखा हा मुशायरा चालला आहे. तो ओघवता सगळे गझलकार अक्षरशः त्यावर वेगवेगळे माणिक मोती रोवत आहेतच. मात्र त्याची जी माळ आहे, जी आज निशाताईंनी उत्कृष्टपणे सांभाळलेली आहे, त्याचबरोबर प्रत्येकाच्या गझलेत किती किती त्यांनी दाखले नोंद करून ठेवले आणि खूप सुंदर असं त्यांनी प्रत्येकाच्या गझलेच्या कॉमेंट सुद्धा केल्या. तर आता मी स्वतः निशाताईंना आमंत्रित करतो की आजच्या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनासोबतच त्यांची गझल कृपया त्यांनी सादर करावी. आता एवढे सगळे सुंदर सगळ्यांच्या गझला आणि सगळं ऐकून खरं सांगू का, त्या भावना जपल्या पाहिजेत याच्यावरची माझी ही गझल आहे. मी आता काही मतला काही सादर करत, डायरेक्ट गझल सादर करते. प्रयत्न करते. मेनका वृत्तातली ही गझल आहे. इर्षाद करून घेतलेली आहे. आता मला तो कॉन्फिडन्स इर्षाद करून झाल्यामुळे वाढत चाललाय. हळूहळू बघूयात, प्रकट होते. जप जराशा गायलेल्या भावना, जप जराशा गायलेल्या भावना, नाद वेड्या साठलेल्या भावना, जप जराशा गायलेल्या भावना, वेड लावी रोज जीवा वेगळे, वेड लावी रोज जीवा वेगळे, तू दिलेल्या वाढलेल्या भावना, तू दिलेल्या वाढलेल्या
भावना जप जराशा गायलेल्या भावना. वेळ येते खेळ होतो ऐकना, वेळ येते खेळ होतो ऐकना. शांत राहो बोललेल्या भावना, शांत राहो बोललेल्या भावना. जप जराशा गायलेल्या भावना. अनम्यूट करा पिकेदार तुम्ही. सूर होती वेदनेला बांधले, सूर होती वेदनेला बांधले. गात राहा टाळलेल्या भावना, क्या बात है. गात राहा टाळलेल्या भावना. जप जराशा गायलेल्या भावना. दान आहे जीवनाचे साजरे, दान आहे जीवनाचे साजरे. सोड साऱ्या माळलेल्या भावना, सोड साऱ्या माळलेल्या भावना. जप जराशा गायलेल्या भावना. सलनकोती दूर गेल्या साजना, सलनकोती दूर गेल्या साजना. वेगळ्या मी पाळलेल्या भावना, वेगळ्या मी पाळलेल्या भावना. जप जराशा गायलेल्या भावना. आज आहे सोबतीने गाऊया, आज आहे सोबतीने गाऊया. गोड वेड्या जागलेल्या भावना, गोड वेड्या जागलेल्या भावना. जप जराशा गायलेल्या भावना. नाद वेड्या साठलेल्या भावना, नाद वेड्या साठलेल्या भावना. जप जराशा. वाह, क्या बात. धन्यवाद. एक नंबर, बहुत बढ़िया. सुंदर सुंदर, खूप सुंदर. खूप सुंदर. आणि काय धन्यवाद म्हणतात, सर. जप जराशा गायलेल्या भावना, हेच अगदी तरन्नुममध्ये सादर करताना खूप सुंदर वाटलं. सल नको ती दूर गेल्या साजना, वेगळ्या मी पाळलेल्या भावना. आणि त्याचबरोबर म्हणजे म्हणतो की सगळं याच क्षणात आहे की कुछ पल की जिंदगानी, कल का नाही भरोसा ते Yes. गाणं आहे. तर त्यासाठीच हा शेर वाटतो की आज आहे सोबतीने गाऊया गोड वेड्या जागलेल्या भावना. तर आजच्या भावना आजच ज्या जागल्यात त्या गाऊन घेत, उद्या कोणी पाहिला कल किसने देखा. किसने देखा. तर अतिशय सुंदर अशी पॉवरफुल गझल. आणि अजून एक सांगावं असं वाटतं सर, काल मुशायराची अनाउन्समेंट केल्यानंतर साईंनी ती गझल लिहिली आहे आणि आज आपल्याला एकदम काय म्हणतात क्या फ्रेश बात है. करतोय. वा वा. मला त्यांनी सांगितलं काल रात्री, पण ही घेऊ का उद्या, म्हटलं अगदी बिंदास घ्या, काहीच प्रश्न नाही. तर अशी काय म्हणतात एकदम फ्रेशली ब्रीवड कॉन्टेंट त्यांनी आपल्या समोर आणलेलं आहे. त्यामुळे ताई तुमचे खूप खूप धन्यवाद आणि खूप आभार. आजच्या या सुरेख रंगतदार सोहळ्यामध्ये, या सोहळा खऱ्या अर्थाने खऱ्या रूपाने सादर करण्याला ज्यांचे खरंच खरोखर हातभार आहेत, ज्यांची खरंच सगळ्यांना साथ आहे, असे आपले सेकंड गुरु प्रणव दादा, पीके दादा यांना मी आमंत्रित करते पुढच्या खास गझलेसाठी. पीके दादा यशात. धन्यवाद ताई. नको ती आभूषण नका लावू, मज पामार अशी काय थोरपण पाहिजे वाहन पायी म्हणे. तर ह्या वर्षातला हा राजाच्या बरोबर पंतप्रधान असतातच ना, तसं आहे. नाही नाही नाही, असं काहीच नाही.
प्रत्येक जण आपापला प्रवास करतोय, आपण एकमेकाचे बोट धरून चालतो आहोत. सर नेहमीच म्हणतात की इथे कोणी गुरु नाही, इथे कोणी शिष्य नाही, आणि तीच परंपरा आपल्याला हा चंद्र सूर्य ठेवायची आहे, आणि त्याला मी खरं, हा तुमचा पूर्ण. मोठेपणा आहे. खूप सुंदर. तर वर्षातला, या नवीन वर्षातला पहिला मुशायरा, त्याचबरोबर गझल हा प्रवीण परिवारात होत असणाऱ्या असंख्य मुशायऱ्यांपैकी दर सेकंड सॅटर्डे होणारा मुशायरा, त्यामध्ये आज सादर होताना पहिले मधला 2 शेर घेतो. कधी आता कुणासाठी नको झिजवू स्वतःला तू. वेदगंगा वृत्तात आहे. कधी आता कुणासाठी नको झिजवू स्वतःला तू, चुकीच्या माणसांसाठी नको फसवू स्वतःला तू. कधी आता वाह, कुणासाठी क्या नको बात आहे. झिजवू स्वतःला तू, चुकीच्या माणसांसाठी नको फसवू स्वतःला तू. जरी संस्कार आईने खरे केले तुझ्यावर पण, जरी संस्कार आईने खरे केले तुझ्यावर पण, समर्पण आणि त्यागाने नको हिणवू स्वतःला तू. जरी वाह, संस्कार भारी, आईने खरे केले तुझ्यावर पण, सुपर्ब. समर्पण आणि त्यागाने नको हिणवू स्वतःला तू. समज स्वार्थी जगाला अन उचल पाऊल नेमाने. समज क्या बात आहे. स्वार्थी जगाला अन उचल पाऊल नेमाने. निराशा आणि दुःखाने नको सजवू स्वतःला तू. निराशा आणि दुःखाने नको सजवू स्वतःला. वाह, क्या बात आहे. त्यानंतर एक तरही गझल आहे, जी प्रतीक्षा त्यांनी लिहिली होती, तुला मी विसरणे कधी शक्य नाही. त्यावर हा त्यांचाच आग्रह असतो, मीही काही शेर लिहिलेत. तर त्यांचा हा आग्रह होता की लिहून पहा. त्यासाठी काही लिहिले ते त्यातले 5 शेर आज मी सादर करतो. 9 शेरांच्या वाह, भाग घेतो. त्या गझलेला माझं काय म्हणतात सौभाग्य आहे की स्वरदाताई त्या गझलेवर स्वरसाद चढवलेला आहे. त्यांच्या इतकं उत्कृष्ट मला वाह वाह, दिसणार नाही, भारी. पण हा त्यांनी जो काही त्यावर स्वरसाज केला, स्वराविष्कार केला, त्याचा एक छोटा बाळगूत प्रयत्न करण्याचा आज मी प्रयत्न करतो. नक्की नक्की सुंदर होणार. तुला मी विसरणे कधी शक्य नाही, दुराव्यात जगणे कधी शक्य नाही. तुला मी विसरणे कधी शक्य नाही, दुराव्यात जगणे कधी शक्य नाही. जणू स्वप्न माझे विखुरले अभागी, जणू स्वप्न माझे विखुरले अभागी. नव्याने सजवणे कधी शक्य नाही, दुराव्यात जगणे कधी शक्य नाही. जरी लाख केल्या गझल मी तुझ्यावर, जरी लाख केल्या गझल मी तुझ्यावर, मनातून पुसणे कधी शक्य नाही, दुराव्यात जगणे कधी शक्य नाही. खुबीने गिरवले नवे चित्र सुद्धा, खुबीने गिरवले नवे चित्र सुद्धा, पुन्हा रंग भरणे कधी शक्य नाही, दुराव्यात जगणे कधी शक्य नाही. पिके आज गातो खऱ्या भावनांना, पिके आज गातो खऱ्या भावनांना, तुझा सूर जुळणे कधी शक्य नाही, दुराव्यात जगणे कधी शक्य नाही. तुला मी विसरणे कधी शक्य नाही, दुराव्यात जगणे कधी शक्य नाही, कधी शक्य नाही, कधी शक्य नाही. वाह, क्या बात आहे. ज्याला जीवापाड जपलेला आहे मनात, त्याला कधीच आपण विसरू शकत नाही. हे अगदी खरं आहे. कुठलेही कसंही किती वाईट चांगले प्रसंग येवोत, त्याला एकदा आपण पुजलेलं असतं कुठेतरी हृदयाच्या मंदिरात, आणि त्या मंदिरात जे पूजा जी झालेली असते, ते म्हणतो ना एखाद्यात प्राण ओतले, मूर्तीमध्ये प्राण ओतले, तसे ते आपण हृदयामध्ये तो प्राण ठेवलेला असतो, एखाद्याच्यावर जीव ओवाळून टाकलेला असतो. त्याला कधीच विसरणं शक्य नाही, त्याला कधीच आपण दुरावणं पण शक्य नाही. जरी दुरावला तर तो सतत आपल्या सोबतच असतो. काय सुंदर गझल लिहिलीत दादा तुम्ही, खूप सुंदर. की म्हणजे किती स्वार्थी जग असलं तरी तुम्ही
त्याला तुझं पाऊल पुढे नेमाने टाक, हे अगदी त्याच्यातनं गायडन्स पण देत आहे. हळूहळू तुमच्या मतल्यामध्ये ते सगळे गायडन्स आलेले आहेत. चुकीच्या माणसांसाठी तू नको स्वतःला फसवू. आणि कधी आता कुणासाठी झिजू पण नकोस, तू स्वतःसाठी जग. ही त्याच्यातली जी समज दिलीत तुम्ही, किती सुंदर आहे म्हणजे ते. आणि त्याच्यामध्ये गझलेमध्ये तर सगळं असं सांगितलंय की तू असं आहेस की तुला मी आयुष्यभर कधीच विसरू शकणार नाही. जे ज्या कोणाला तुम्ही मानलेलं आहे, पुजलेलं आहे मनात, ते किती वाईट प्रसंग आले, किती काही आले, तरी मी पुन्हा नव्याने त्याच्यात रंगही भरू शकणार नाही. त्या ताकदीने मी तुला पुजलेलं आहे, की ज्याला पुन्हा पुजण्यात काय, की पुन्हा रंग भरण्यात मजा नाही. ही जी ताकद आहे, त्या तुम्ही हृदयात जपलेल्या त्या भावनेला, ती फार मोलाची आहे. की त्याला पुन्हा पुन्हा नवं रूप मी काही देणार नाही, पण ते मी जपणार आहे, त्याला मी दुरावू शकणार नाही, माझ्या बरोबरच ते जाणार आहे. हे त्यातनं तुम्ही इतकं सुंदर मांडलेलं आहे. हॅट्स ऑफ टू यू. भारी दादा गझल, खूप सुंदर, खूप आवडली. थँक्यू व्हेरी मच. आता आपले सर्वे सर्वा आपल्या मुशायऱ्याचे खास मनोरा रचणारे, मुशायऱ्याचा हा सुंदर मनोरा रचणारे सगळे कलाकार ज्यांना जमा केलेला आहे, या कलाकारांना असा मानसीचा चित्रकार म्हणतो ना, तसे आपले प्रवीण पुजारी सर यांना मी आमंत्रित करते की त्यांनी आज यावे आणि आमचं समाधान करावं. सुंदर आम्हाला त्यातनं गायडन्स मिळावं, अशी सुरेख गझल आपण करावी. धन्यवाद सर. आज जरा बदल आहे. नमस्कार. अरे वाह, क्या क्या बात बात है, आहे. वा 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 क्या वा. बात है, भारी भारी स्वागत भारी. आहे, स्वागत आहे. इस बात पे बहुत तालियां. बढ़िया. वाह वाह बहुत वाह. बढ़िया. इर्षाद प्रवीण इर्षाद पुजारी वहिनी, सरांची इर्षाद. कथा 2 शेर सादर करीत आहे. हा, गुरुपत्नी ही आपले गीत जीवनाची आपले वर- खूप वा धन्यवाद. वराडाचा वा वा वराडाचा बुलंद आवाज. सुरेख. मी गीत जीवनाचे गाऊन घेत आहे, दुःखातल्या सुखांना समजून घेत आहे. वा. ना सांगताच त्याने सारे विचार त्याचे डोळ्यात पाहुणी मी वाचून घेत आहे. भेटावयास त्याला मी एकटीच गेले, डोळे मिटून चुंबन लाजून घेत आहे. वा. आता गझल राधा. विरहात प्रेम सच्चे करवेल फक्त राधा, मौनातही मनाचे बोलेल फक्त राधा. साऱ्या सुखास जेव्हा लागे कळा उतरती, दुःखास आठवांच्या हरवेल फक्त राधा. साऱ्या जगात नाही कोणीच आपलापन, जग आपल्यात असते सांगेल फक्त राधा. नामस्मरण हरीचे करतो सदैव जो जो, हृदयास आज त्याच्या समजेल फक्त राधा. प्रेमातली कसोटी करण्यास पार आता, प्रेमातली सचोटी दावेल फक्त राधा. क्या बात आहे. खरोखर राधा म्हणजे खरोखर तिचं रूपच समोर. वा वा फार तुमच्या अप्रतिम, रूपात खूप राधा सुंदर. दिसली, तुमच्या रूपातच Congratulations. आम्हाला राधा दिसली. Congratulations. क्षमा मागते. तयार सारखं करताना तेच करा. वाचायला सुद्धा मला कसं तरी होत होतं. कारण तुम्ही स्वतः राधा आहात म्हणून. ती राधा तुम्ही आहात. भारी भारी, खूप सर सुंदर. सर प्रवीण पुजारी सर, खूप सुंदर. बहुत बढ़िया. खूपच सुंदर. आज एकदम काय म्हणतात त्याला, आज एकदम धमाल दिलीत सर. फार ही नवीन दम आम्हाला भेटली भेट दिलीत सुरेख. नवीन वर्षाचं बदल. ग्रेट हो, सरप्राईज. खूप छान, खूप छान. म्हणजे आणि भारी वाचली वहिनींनी, खूप सुंदर वाचली गझल. वहिनी खूप खूप धन्यवाद. आता कधी तयार होतात, कधी त्याच मी वाटच बघत होते. आज पूर्ण झाली इच्छा. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. हो, अगदी खरंय. पिंटू पण येणार आहे की नाही? दोघंही येतील आता बरोबर. बघा पुढच्या वर्षापर्यंत दोघंही नक्कीच. होय हो ना? होय, नक्कीच होय. नक्कीच येणार येणार. एक मुशारा फक्त त्यांच्याकरता, सरांकडचाच एक नक्की. मुशारा. चला चला सर, आता घ्या तुम्ही. अरे बापरे. हा सर, घ्या आता. मी पण घेऊ परत. हो होय होय, मग काय अच्छा. सर. आता तुमची गझल इर्षाद. जायचं, हा, जायचं. तुमची गझल. आम्ही वाट बघतोय. नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप सर, खूप शुभेच्छा. सर अगदी मस्त मुशारा रंगताना चाललाय. हा सर, बोल मंजू घोषा झाली, आता आनंद कंदाव आहे. हा. नक्की नक्की. नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मुशारा अतिशय दर्जेदार म्हणावा अशा पद्धतीचा चालू आहे आणि त्याला जो काही साज शृंगार आहे तो निशाताई अतिशय मस्त सुंदर चढवत आहेत.
त्यांचं सूत्रसंचालन हे अतिशय मस्त सुरू आहे. त्यामुळे प्रत्येक गझल आणि त्याच्यावर त्यांचं विवेचन किंवा त्यांचं मत मस्त ऐकायला छान वाटत आहे. तर या धन्यवाद सर. गझल मुशायऱ्याचा म्हणजे या वर्षातील पहिल्या गझल मुशायऱ्याचा शेवटची गझल आपल्या समोर सादर करण्यापूर्वी मतला आणि 2 शेर घेतो. असा आहे बघा मतला की हातामधला हात निसटला बघता बघता. वा. हातामधला हात निसटला बघता बघता, डोळ्यामधला पाट वाहिला हसता हसता. क्या बात आहे. हातामधला हात निसटला बघता बघता, डोळ्यामधला पाट वाहिला हसता हसता. जमला नाही व्यापार कधी प्रेमामध्ये, जमला नाही व्यापार कधी प्रेमामध्ये, जिंकले तिला मला स्वतःला हरता हरता. क्या बात जिंकले आहे. तिला मला भारी. स्वतःला हरता हरता. अस्तित्व तुझे राहील कसे सांग जरा तू, अस्तित्व तुझे राहील कसे सांग जरा तू, याचे त्याला त्याचे याला करता करता. क्या बात आहे. अस्तित्व तुझे राहील कसे सांग जरा तू, याचे त्याला त्याचे याला करता करता. आणि एक गझल घेतोय. कोणासाठी थांबत नाही काळ कधीही, कोणासाठी थांबत नाही काळ कधीही, खोटे नाटे बोलत नाही भाळ कधीही. कोणासाठी थांबत नाही काळ कधीही, खोटे नाटे बोलत नाही भाळ कधीही. बढिया. वा. दुःखामध्ये करतो धावा तुझा विठ्ठला, दुःखामध्ये करतो धावा तुझा विठ्ठला. विठ्ठलाला की आमचा प्रणव जरा अजून खुश होतो. दुःखामध्ये करतो धावा तुझा विठ्ठला, सुखात सुद्धा सोडत नाही टाळ कधीही, सुखात सुद्धा सोडत नाही टाळ कधीही. लाज शरम तर सर्व सोडली पोटासाठी, लाज शरम तर सर्व सोडली पोटासाठी. स्वतःहून ती बांधत नाही चाळ कधीही, स्वतःहून ती बांधत नाही चाळ कधीही. असेल जर का सोबत त्याच्या त्याची आई, असेल जर का सोबत त्याच्या त्याची आई, हट्टाला मग पेटत नाही बाळ कधीही, हट्टाला मग पेटत नाही बाळ कधीही. आणि शेवटचा शेर आहे. मुकर्रर असेल जर का सोबत त्याच्या त्याची आई, हट्टाला मग पेटत नाही बाळ कधीही. आणि शेवटचा शेर आहे. माणिक मोती भाऊ. आता इथं माझ्या सगळ्या बहिणी आहेत, त्यांच्यासाठी खास हा शेर आहे की माणिक मोती भाऊ ताई बनते दोरा. अगदी साधा दोरा हो. माणिक मोती भाऊ ताई बनते दोरा, धागा नसता बनतच नाही माळ कधीही, धागा नसता बनतच नाही माळ कधीही. कोणासाठी थांबत नाही काळ कधीही, खोटे नाटे बोलत नाही भाळ कधीही, खोटे नाटे बोलत नाही भाळ कधीही. धन्यवाद. खूपच सुंदर सर. एकेका शेरामध्ये एक एक हे गुंफलेलं आहे. तुमची ही शेरांची माळच इतकी सुरेख झालेली आहे की प्रत्येक मोती, प्रत्येक शेर, प्रत्येक शेरावर अभ्यास करण्यासारखा प्रत्येक शेर आहे. अस्तित्व कसे राहील तू सांग जरा तू, याचे त्याला करता करता. केवढा मोठा उपदेश दिलाय सर त्याच्यातून तुम्ही. अगदी भारी. आणि सगळ्यात शेवटचा शेर तर माणिक मोती भाऊ बहीण आई बनते दोरा. म्हणजे जीवनाचं सारच तुम्ही असं दाखवलेलं आहे की धागा नसता बनत नाही माळ कधीही. खरंच आहे. सगळे मोती गुंफण्यासाठी तो धागा आणि तुमच्या या गझलीची माळ तर फारच सुरेख. प्रत्येक शेर म्हणजे अभ्यासासाठी आमच्यासाठी फार खास शेर आहेत सगळे. खूप खूप धन्यवाद सर. खूप सुंदर. आजच्या मुशायराची ही गझल खूपच म्हणजे अभ्यासपूर्ण, आम्हाला अभ्यासासाठी फारच सुरेख गझल आहे. प्रत्येक शेरावर अभ्यास करावा असे प्रत्येक शेर आहेत. आणि याच्यातनं मार्गदर्शन पण केलेलं आहे त्या शेरातून तुम्ही की कसं राहावं माणसानी. म्हणजे गुरु असावे तर असे की सगळ्यांच्या मनातलं मनोगत उलगडून ते या माळेत गुंफलेलं आहे की तुम्ही सगळेजण असे राहा की त्या प्रत्येक शेरामध्ये ते गाईड केलेलं आहे त्यांनी. ते इतकं सुरेख मार्गदर्शन आणि त्याच्या थ्रू ही गझल फार सुंदर सर. धन्यवाद.
मनापासून आवडली. खूप सुंदर होती. धन्यवाद. वा, अतिशय भारदार असा हा आजचा मुशायरा इथे घडून आलेला आहे. ऍक्च्युली संपूच नाही असा वाटत असणारा हा मुशायरा. कार्यक्रम म्हटलं की वेळेचे बंधनं आलेतच, हे सगळे व्यवधान लागतातच. तर आजच्या ह्या झालेल्या मुशायऱ्यामध्ये अतिशय ओघवतं सूत्रसंचालन ज्यांनी केलं आणि सूत्रसंचालनासोबत निवेदन आज तुमचं खरंच इतकं मनाला भावलं निशाताई की खरोखर खूप आवडलं ते. त्याबद्दल खरंच तुमचे खूप आभार. तुमचं खूप कौतुक, खूप अभिनंदन. आणि अगदी 2:58 तुम्ही त्यासाठी तयार झाल्यात आणि त्यानंतर सगळं व्यवस्थित तुम्ही हे केलं, म्हणजे ओघवता कार्यक्रम दिला, त्याबद्दल खरंच तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. म्हणजे मी तयारीनेच बसलो होतो सूत्रसंचालनाच्या, मला रिलीफ दिलं. खरं सांगितलं तर मी आज करणार नव्हते सूत्रसंचालन, कारण काल सुधाताईशी माझं बोलणं झालं. त्या म्हणाल्या तुम्ही तिथून जर्मनी येऊन करणार, काही प्रॉब्लेम आला तर. आणि मला खरंच ती त्यांचं पटलं, म्हणून मी कालपासून तुम्हाला काही विचारलं नाही. आणि मग आता ऐनवेळी अजूनही तुमचा मेसेज होता की अजून कोणी करतंय का म्हटलं अरेच्या, म्हणजे पीके दादांना काहीतरी अडचण आहे, मग आता आपण करायला पाहिजे, अशा उद्देशाने मी हो म्हटलं तुम्हाला. तुमचे खूप खूप आभार. त्याचबरोबर आज मुशायऱ्यामध्ये जे लोक सादर झालेत त्यामध्ये आमच्या परिवाराचा आधारस्तंभ सुधाजी नरवाडकर आहेत, परिवारामधल्या सुरेख लिहिणाऱ्या, त्याचबरोबर कार्यशाळेमध्ये ज्या ट्रेनर आहेत त्या मृदुलाताई, परिवाराचा बुलंद आवाज स्वर्धाताई, सविताताई, स्मिताताई, सिंधुताई, श्रेयश, त्याचबरोबर शोभाताई, आमच्या ऍडमिन, आजच्या सूत्रसंचालिका निशाताई, पीके, त्याचबरोबर आमच्या वहिनी, आमची गुरुमाय. ते जसं पाटलाला पाटली नसते तसं सर म्हणतात सराला सरी नसायला पाहिजे, मॅडम नका म्हणून, सर आणि सरीन. तर तसंच आमच्या सर्वांनी वहिनी सरीन. आणि त्यानंतर गझलेच्या सरी घेऊन येतात ते सरांच्या पाठीमागे म्हणून. त्याचबरोबर गझल प्रावीण्य परिवाराचे सर्व आदरणीय पुजारी सर, या सगळ्यांच्या आज इथे गझला झाल्या. त्या सगळ्यांना मी खूप खूप धन्यवाद देतो, त्या सगळ्यांचे आभार मानतो. त्याचबरोबर परिवारातील आणि कार्यशाळेतले काही लोक आज इथे हा संपूर्ण कार्यक्रम पाहण्यासाठी ऑनलाईन हजर होते, त्या सगळ्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो. हा बहारदार कार्यक्रम काही लोक युट्यूबवर पाहतील, परिवाराच्या आतले, परिवाराच्या बाहेरचे, त्या सगळ्यांना धन्यवाद देतो, त्यांचं कौतुक करतो. त्याचबरोबर आमच्या कार्यक्रमाविषयी तुम्हाला जर काही सूचना असाल तर त्या तुम्ही जिंदादिली स्वभावाने तुम्ही पोस्ट करा आणि त्यावर नक्की आम्ही इम्प्लिमेंटेशन करू. असेच बहारदार कार्यक्रम प्रावीण्य परिवार सदैव आपल्या समोरील याची शाश्वती देत मी आजच्याही कार्यक्रमाची सांगता करतो. पुन्हा लवकरच कुठल्या तरी उपक्रमात भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना साहित्याच्या अभ्यासासाठी, संगीताच्या अभ्यासासाठी, गझलेच्या अभ्यासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि पूर्णविराम घेतो. धन्यवाद.